तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ह्या फ्रीजचं काम आहे. हॅलो, हाय, बाय, गुड मॉर्निंग असं काही नाही, कारण काम आहे. कामाचं तर्फेच आपल्याला गुड मॉर्निंग, नमस्ते, आदाब, सलाम हे सर्व काही. तर हे फ्रीज आहे आणि हे फ्रीज छोटंसं, हे बघा, आरोग्य कंपनीचं आहे. पुण्यावरून इथे पाठवलं होतं. आता ह्याला समोरच्याने ह्याचं प्रेशर चेक करण्यासाठी कॉम्प्रेसरचा हा पाईप कट केलेला होता अगोदरच. मग आता प्रेशर ह्याच्यावरती भरपूर येत आहे. हे बघा, याचा अर्थ की कॉम्प्रेसर चांगला आहे. आता राहिला विषय, आपल्याला हा पाईप इथून कट करून इथे येणार वेट बसवायची आहे. हे असं जॉईंट करायचं आहे आणि गॅस चार्ज करायचा आहे. जो गॅस आहे ह्याच्यामध्ये हा R600, हे बघा, आणि 24 ग्रॅम हा R600 गॅस ह्याच्यामध्ये बसतो आणि आपण तोच नंबरचा गॅस ह्याच्यामध्ये चार्ज करणार आहोत. पूर्ण कामाची प्रोसिजर तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेलं होतं की इथे पाईप जो पिंच होता ना, त्याला आपण ही NRV बसवलेली आहे. आता ह्याला पूर्णपणे आता वेल्डिंग करून घ्यायची, म्हणजे ब्रेजिंग करायची. हा पण पाईप आपण इथे हे याच्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि याला पण इथे ब्रेजिंग करून व्यवस्थित त्याच्यानंतर गॅस चार्ज करायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण खूप तुमच्यासाठी माहितीशीर व्हिडिओ आहे हा. प्रेशर ज्या वेळेला समोरचा कारागीर आल्याच्यानंतर प्रेशर चेक करतो, हा पाईप कट केल्याच्यानंतर इथे असं बोट लावल्याच्यानंतर पूर्ण ताकदीने जेव्हा ते आतमधून हवा येते बाहेर, त्याला प्रेशर म्हणतात. ते प्रेशर जर बाहेर जर आलं फुल, तर समजायचं की कॉम्प्रेसर हे चांगलं आहे. आणि ह्याच्यामधून काहीच हवा येत नाही, तर ह्याचा अर्थ असा आहे की हे कॉम्प्रेसर पूर्णपणे डेड झालेलं आहे. त्याच्यामुळे काम करून काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे 100% तुमच्यासाठी हा फायदेशीर व्हिडिओ आहे. जे व्यावसायिक फ्रीज यूज करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि गॅस फुल झाल्याच्यानंतर हा, जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे की हा रिटर्नवाला पूर्णपणे चिल्ड लागतो आणि हा पलीकडचा जो सक्शनवाला जो आहे तो हिट होतो पूर्ण. तर आता हे तुम्हाला गॅस चार्ज करायच्या अगोदर हे वेल्डिंग करून घ्यायची आहे. हे सुद्धा तुम्ही नक्की बघा कशा प्रकारे वेल्डिंग होते आणि लिकेजचं सुद्धा चेक करणं फार गरजेचं आहे. सगळी माहिती तुम्हाला देणार आहे, त्या कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर आपण आता ही वेल्डिंग करायला सुरू केलेली आहे, ब्रेजिंग. आणि आपण आता इथे ब्रेजिंग करतोय बघा. आता हे फ्लेक्स पावडर आहे, जे याच्यावरती लावल्याच्या नंतर कॉपर वितळायला सोपं जातं. हे सोनारसुद्धा वापरतात ही फ्लेक्स पावडर.
ब्रेजिंग आपण आता करून घेतलेली आहे. आता हे आपल्याला लिकेज चेक करायचं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपली ब्रेजिंग आपण योग्य ठिकाणी बसली आहे का, किंवा काही मायनर लिकेज वगैरे तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं हे कारागिराचं काम आहे. कारण कामाची पारदर्शकता आपल्याला आपल्या कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनच्या नंतरच भेटतं. आपल्याला आपलं कस्टमर जर खुश असेल तरच आपल्याला त्यांच्या रेफरन्सनं पुढं फ्युचरमध्ये 4 कामं मिळायला सोपं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं हे कारागिराचं काम आहे. पण आता इथं लिकेज चेक केलेलं आहे. आता काम आहे आपलं फक्त आता गॅस चार्ज करणे. जे आता आपण हे पाईप वगैरे सगळं थंड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गॅस चार्ज करायचा आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, ही अँटी माउचर आहे. अँटी माउचर आपण टाकतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे की आतमध्ये जो कचरा वगैरे आहे पाईपमध्ये तो पूर्णपणे क्लीन झाला पाहिजे. जेव्हा 10 रुपये कस्टमरकडून आपण घेतो, सर्व्हिस पण त्या प्रकारे आपण देणं आपलं गरजेचं आहे. आता हा पाईप इथे लावून आता आपल्याला गॅस याच्यामध्ये फिल करायचा आहे. आता गॅसचा आपण प्रेशर सोडलेला आहे आणि जसं की तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की गॅसचा नंबर हा बघणं गरजेचं आहे. हा R600A इथे बघा, हा R600A 24 ग्रॅम. हे कधी पण नंबर चेक करून घ्यायचा. आता माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे गॅस आहेत, हे बघू शकता तुम्ही. हा R290 आहे, हा R290, हा R134 आहे. नंबर वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे चेक करून घ्या. कुठला कारागीर कधी कुठला गॅस फ्रीजमध्ये टाकेल त्याच्याकडे नसल्यावरती, आणि आपलं कॉम्प्रेसर कधी डेट करेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक घ्या. आणि आता फायनली आपण रिझल्ट बघणार आहोत, ते तुम्हाला दाखवणारच आहे. आपण आता हे जिथे ब्रेजिंग केले आहे तिथे आपण आता चेक करतो की कुठे लिकेज वगैरे तर नाही ना. हे बघा, ज्या ठिकाणी वेल्डिंग आपण केलेली आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे ब्रेजिंग चेक केलेले आहे. कुठेही कुठल्याही प्रकारचं लिकेज नाही. ते हे ऑलरेडी अगोदर इथं कंपनीचं जॉईंट होतं, तरी तिथे आपण लिकेज चेक केलेलं आहे. कॉम्प्रेसरला पण चेक करून बघतोय. त्याच्यानंतर हा फिल्टर आहे, हे बघा, फिल्टरच्या यालासुद्धा लिकेज नाही आहे. कसल्याही प्रकारचा कुठेही बबल वगैरे काही आलेलं नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की इथे लिकेज नाही. आता आपण याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला. गॅस सर्क्युलेशन व्हायला वेळ लागतो, पण चेक करायला काही हरकत नाही. कूलिंग चालू झालेली आहे मित्रांनो. अच्छा, हमको सिखा रिया. बघा इथे झाली का चालू. तर कसा पाहिजे, अरे कामाचा रिझल्ट कसा आहे, छोटासा रिव्ह्यू घेतोय. काम खूप छान पद्धतीने करता तुम्ही. हां, आणि 2 महिन्यापासून फ्रीज बंद होतं, तुम्ही आज चालू केलं. कुठून फ्रीज आलेलं आहे हे पुण्याहून आणलं होतं. मग पुण्याच्या कारागिराने सांगितलं लिकेज आहे आणि होत नाही. हां. आणि आपल्या इकडच्या भागातल्या एक साध्या माणसाने रिपेरिंग करून दिलं म्हणायचं. ओके, हा एकदम छान पद्धतीने. नाव काय भैया. शंकर क्षीरसागर. बरं, इथं आपलं पूर्ण ॲड्रेस काय आहे. इथे येळमघाट, तालुका, जिल्हा बीड. दुकान आपले दूध डेअरी आहे. दूध डेअरी, मराठवाडा दूध डेअरी. तर हे मराठवाडा दूध डेअरीचं हे क्षीरसागर साहेब होते. आणि आपण जसं की तुम्हाला सांगितलेलंच आहे, हे बघा इथं वाईट सुरू झालेलं आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय ऑलरेडी. तर हे पूर्ण हे कूलिंग चालू झालेलं आहे मित्रांनो. ह्या भागाला पण चालू झाले भैया, हे इथं झालं ना. ओके, चला, थँक्यू मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
एक आता सीझन सुरू आहे कामाचा म्हणून ब्लॉग माझे हे कामाचे सुद्धा येत आहे की मी एव्हरीडे माझं काय प्लॅनिंग आहे, मी काय करतो आहे हे सुद्धा तुम्हाला अपडेट असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे अपडेट देतो आहे. नेकनूर बाजारात आलो. हे बघा नेकनूरचा बाजार. आणि ते भेळवाले व्हायरल चाचा बघा. हे बघा अजिमबाई. हे बघा गरमागरम समोसे. इथून ही खाऊ गल्ली सुरू झाली. ही अशा प्रकारे हे ग्रामीण भागातला बाजार. आणि हे टरबूज. हे बघा भाजीपाल्याचं ही लाईन आहे. इकडे अशा प्रकारे हा भाजीपाला मिळतो. आणि आज लवकरच बाजारला आलं त्याच्यामुळे जास्त आरडाओरड नाही. हे बघा दुकानदार आपल्या ओळखीचे आहे. काय म्हणताय मग? काय नाही, आलोच बाजारला. काल नव्हतं आलं, जरा थोडं गावाकडे गेलेलो होतो. काय म्हणते धंदा? असं आहे का? पावसामुळे सगळ्यांचे धंदे मंदे झालेत. हा हे विड्याच्या बाजारामध्ये आपले असते, तुम्ही बघितलं असेल ना व्हिडिओमध्ये. हां आणि हा मित्र पण ओळखीचा असेल तुमच्या. चला कंटिन्यू करतोय पुढं आता आणि कंटिन्यू बघत राहा. बटाटे बघा बटाट्याचं. आणि हे स्टार्ट झालं आता. इथून पुढचे जे ते ग्रीन कलरचं जे मॅट मारलेलं आहे ना आडवं, तिथून माळव्याचं बंद होतं आणि तिथून पुढे जनावराचा बाजार सुरू होतो. हा पूर्ण माळव्याचं आहे इकडे संपूर्ण तुम्हाला दिसतं तिथपर्यंत हे. आणि त्याच्या पलीकडे ती खाऊ गल्ली. हे बघा कोथिंबीर गावरा नाही काही. हो गौरव. देख तू विकायला. कोथिंबीर, मेथी, चोको. हे बघा अख्खा ठेला लावला याने. तर बघा हे शेळ्यांचा बाजार. नेकनूर येथील शेळ्यांचा बाजार. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. चला भेटू पुन्हा. बाय.